अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शालाधारक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठा इशारा. KYC न केल्यास सप्टेंबरचे वेतन थांबणार. शिक्षण संचालनालयाचे महत्त्वाचे परिपत्रक 1 ऑगस्ट 2026. समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील शाळा प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार ऑगस्ट 2026चे देय सप्टेंबर 2026चे वेतन मिळण्यापूर्वी सर्व संबंधितांनी ई-KYC प्रक्रिया अनिवार्यपणे पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन आहरित करण्यात येणार नसल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 31 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक, मुंबईतील शिक्षण निरीक्षक तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकांच्या अधीक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. वित्त विभागाच्या निर्देशांची अंमलबजावणी. या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाने यापूर्वी 27 मार्च 2026 रोजी सेवा प्रणालीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची KYC पूर्ण करण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या होत्या. त्यानंतर 23 एप्रिल 2026 रोजी KYC पूर्ण करण्यासाठी मे 2026पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि 28 जुलै 2026 रोजी वित्त विभागाने प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत शाला प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ई-KYC तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. कोणाला लागू होणार? हा आदेश खालील सर्व कर्मचाऱ्यांना लागू राहतील. अंशतः अनुदानित शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कर्मचारी, जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील कर्मचारी, शाला प्रणालीद्वारे वेतन घेणारे सर्व कर्मचारी. ई-KYC नसेल तर वेतन मिळणार नाही. परिपत्रकातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑगस्ट 2026चे देयक सप्टेंबर 2026 वेतन काढण्यापूर्वी ई-KYC पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर संबंधित शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ई-KYC पूर्ण केली नाही तर त्यांचे सप्टेंबर महिन्याचे मिळणारे वेतन आहरित करण्यात येणार नाही. त्यामुळे हजारो शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे. मुदतवाढ मिळणार नाही. शिक्षण संचालनालय या परिपत्रकात स्पष्ट शब्दात नमूद केले आहे की यापुढे ई-KYCसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे सर्व संबंधितांनी या बाबीकडे अत्यंत गांभीर्याने पाहून तात्काळ कार्यवाही करावी. शिक्षण अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना. विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक आणि वेतन पथकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना त्वरित सूचना देऊन प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ई-KYC पूर्ण झाल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाची भूमिका. राज्य शासनाने शाला प्रणाली अधिक पारदर्शक, अचूक आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ई-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची ओळख पडताळणी, वेतन वितरणातील अचूकता आणि आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता वाढवण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी काय करावे? शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विलंब न करता आपल्या शाळा, वेतन पथक किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून ई-KYC प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. कारण ई-KYC पूर्ण न झाल्यास सप्टेंबर 2026मध्ये मिळणारे ऑगस्ट महिन्याचे वेतन थेट रोखले जाणार आहे, अशी स्पष्ट सूचना शिक्षण संचालनालयाने दिली आहे. ह्या निर्णयामुळे राज्यातील अनुदानित व जिल्हा परिषद शाळांमधील लाखो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ई-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक झाले असून शिक्षण विभागाने याबाबत कोणतीही शिथिलता न दाखवण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पत्र पाहूया. शिक्षण संचालनालयाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक. या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. हे परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक तिथून डाउनलोड करू शकता.